हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांनी आमच्या आदिवासींचा सन्मान हा वाढवला ते भगवान बिरसा मुंडा आणि ख्वाजा नाईक यांनाही नमन करतो। आणि आज मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावलजी, आपले टेक्सटाईल्सचे मंत्री संजय सावकारेजी, ज्यांनी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून एक नेता आपल्या शहरामध्ये किती परिवर्तन घडवू शकतो हे केवळ महाराष्ट्राला नाही तर उभ्या भारताला दाखवून दिलं। ते आमदार अमरीशभाई पटेल, लोकप्रिय आमदार काशीराम पावराजी, राजेश पाडवीजी, मंजुळाताई गावित, अनुप अग्रवालजी, राम भदाणेजी, आमशा पाडवीजी, शिरीष नाईकजी, डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर हिनाताई गावित, राजवर्धन कदमबांडे, कुणाल पाटील, विजय चौधरी, शिरीष चौधरी, रामकृष्ण खलाणे, भूपेशभाई पटेल, श्रीमती मायादेवी परदेशी, चिंतनभाई पटेल, विलेपार्ले केळवणी मंडळाचे सर्व विश्वस्त, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि विशेषतः पटेल कुटुंबातील सर्व कुटुंबीय आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की इतक्या सुंदर प्रकल्पांच्या उद्घाटनाची संधी मला मिळाली। आणि त्यातले अनेक प्रकल्प असे आहेत की ज्याचं भूमिपूजनही मीच करून गेलो होतो आणि पुन्हा उद्घाटनाकरता देखील आपण मलाच त्याची संधी दिली, त्याबद्दल अमरीशभाईंचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपला पहिला नारा काय होता तर प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे, हा आपला नारा होता। हळूहळू बहुतांश लोकांची अन्नाची, वस्त्रांची, निवाऱ्याची समस्या ही आपल्या देशामध्ये सुटायला लागली। पण आज अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत सगळ्यात मोठी गरज आहे ती शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची। पढ़ाई, दवाई और कमाई या तीन गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि नेमकी ही गोष्ट जर कोण्या द्रष्ट्या नेत्याच्या त्या ठिकाणी मनामध्ये आली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अमरीशभाई पटेल। आज आपण बघा, 4 इंजिनिअरिंग कॉलेज, 5 फार्मसी, 1 कृषी महाविद्यालय, 72,000 विद्यार्थी आणि जवळपास 44,000 विद्यार्थी इथे शिकतात। 15,000 इंजिनियर झाले, 8,000 फार्मसिस्ट झाले आणि या सगळ्यांना महाराष्ट्राच्या विकसित भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चांगल्या पदांवर नोकऱ्या मिळाल्या। आपण जर बघितलं तर आज ज्या प्रकारचे कॉलेजेस, शाळा शिरपूरमध्ये आहेत, मी दाव्यानं सांगतो महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये देखील इतक्या सुंदर शाळा, कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि एक गोष्ट निश्चित आहे, आपण अनेक वेळा पुण्याच्या विकासाचं मॉडेल बघतो। पुण्याच्या विकासाचं जे मॉडेल आहे, पुणे हे आपलं इंडस्ट्रीचं शहर आहे,
ते आपलं IT चं शहर आहे, ते आपलं टेक्नॉलॉजीचं शहर आहे. पण हे का घडू शकलं? याचं कारण पहिल्यांदा पुणे हे शैक्षणिक शहर झालं, त्या ठिकाणी उत्तम शिक्षण संस्था तयार झाल्या, त्या ठिकाणी उत्तम मानव संसाधन तयार झालं आणि त्यातून या सगळ्या इंडस्ट्रीज पुण्यामध्ये आलेल्या आपण बघितल्या. 20व्या शतकामध्ये आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला देखील कदाचित कॅपिटल म्हणजे पैसा हा विकासाकरता इंडस्ट्रीकरता महत्त्वाचा होता. पण 21व्या शतकामध्ये इंडस्ट्री पैशाकरता नाही, इंडस्ट्री मानव संसाधन कुठे आहे, उत्तम शिक्षित लोक, उत्तम ट्रेन मॅनपॉवर कुठे आहे हे बघते आणि त्या ठिकाणी स्वतःला नेत असते. आणि म्हणून जगाच्या पाठीवर आता त्याच शहरांचा विकास होतो आहे ज्या शहरामध्ये उत्तम दर्जेदार क्वालिटी शिक्षणाची व्यवस्था आहे, जे शिक्षण आधुनिकही आहे, जे कौशल्य एम्बेडेडही आहे. अशा प्रकारचं शिक्षण हे खऱ्या अर्थानं एक प्रकारचं इकॉनॉमिक अर्थव्यवस्थेचं मॅग्नेट झालं आहे, चुंबक झालं आहे. आणि म्हणूनच आपण बघा KG to PG सगळ्या प्रकारच्या ज्या संस्था या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे शिरपूर सारख्या छोट्याशा गावातनं संपूर्ण महाराष्ट्राला आज आपण मानव संसाधन पुरवतो. आज आम्ही ज्या इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन केलं, आम्ही ज्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन केलं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ज्या हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं, शिरपूर सारख्या ठिकाणी इतकं आधुनिक हॉस्पिटल असू शकतं हे जर कोणाला सांगितलं तर तो तुम्हाला वेड्यात काढेल. तिथे येऊनच तुम्हाला बघावं लागेल. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी देशातले सगळे उत्तम हॉस्पिटल पाहिले आहेत, सगळे उत्तम हॉस्पिटल. पण आज त्याही हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारचं हॉस्पिटल हे शिरपूरमध्ये तयार झालं आहे. अमरीश भाईंना मी एका गोष्टीकरता नेहमी धन्यवाद देतो की त्यांची जी दृष्टी आहे, क्वालिटीशी ते कधी कॉम्प्रोमाइज करत नाहीत. स्वप्न पाहायचं तर मोठंच बघायचं, स्वप्न पाहायचं तर उत्तमच बघायचं. आज मी तुम्हाला सांगतो, अमरीश भाईचं आणि केळवणी मंडळाचं याकरता मी अभिनंदन करेन की हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये उघडलं असतं तर आज शेकडो कोटी रुपये कमवता आले असते अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. पण या सगळ्यांनी हा विचार केला की नाही, हा आदिवासी भाग आहे, या भागामध्ये असं हॉस्पिटल आलं पाहिजे आणि ते हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं. आणि म्हणून पढाई असेल किंवा दवाई असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये शाळा उघडणं असेल किंवा आदिवासी मुलांकरता सुपर 50 सारखी योजना असेल, मी स्वतः मागच्या काळात त्या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या आदिवासी मुलांचा जो कॉन्फिडन्स मला पाहायला मिळाला, मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना ही कुठे राबवली जात असेल तर ती अमरीशभाईंच्या शाळेमध्ये राबवली जाते, हे मला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्यासोबत पढाई आणि दवाईसोबत कमाई हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, रोजगाराची निर्मिती. आज आपण बघा, ज्या टेक्स्टाईल मिलचं आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन केलं, खऱ्या अर्थानं यान असेल किंवा कापड असेल, दोन्ही ठिकाणी जगातल्या सगळ्यात आधुनिक अशा प्रकारच्या मशिनरीज आणून जे कपडे या ठिकाणी बनतायत आणि यापूर्वीही जे कपडे ते बनवत होते
आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटला पाहिजे की जगाच्या प्रगत देशांमध्ये आपल्या शिरपूरचा कपडा चाललेला आहे. युरोप असेल, अमेरिका असेल, त्यांना हवे असलेले कपडे हे आपल्या शिरपूरमध्ये बनवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं. आणि या निमित्ताने जी काही रोजगाराची निर्मिती वेगवेगळ्या उपक्रमांमधनं त्यांनी केली. आणि आपण बघा, आज इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जर शिकायला आले तर त्यातनंही रोजगाराची निर्मिती होते. त्यांच्या राहण्याकरता व्यवस्था कराव्या लागतात, त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची खरेदी ते करत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते जात असतात, इथे पैसा खर्च करत असतात, त्यामुळे त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. आणि सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती आपण जर बघितलं तर ती सेवा क्षेत्रातनं होते. म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी किंवा वैद्यकीय क्षेत्र हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती करत असतात. आणि तेच क्षेत्र आज या ठिकाणी विकसित करण्याचं काम हे अमरीश भाईंनी केलेलं आहे. आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता त्यांनी जे केलेलं कार्य आहे, विशेषतः बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचं जे मॉडेल आज शिरपूरने उभ्या महाराष्ट्राला शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून दिलं. ज्या भागामध्ये पाणी खाली गेलं होतं, खोल गेलं होतं, दुष्काळी होतं, आज तो भाग पाणीदार करण्याचं काम हे या ठिकाणी ज्या प्रकारे अमरीशभाईंच्या माध्यमातून झालं आहे. आणि म्हणून अमरीशभाई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जे जे समाजातल्या लोकांना पाहिजे आहे ते या ठिकाणी करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला जो दिलेला संदेश आहे, विकास भी और विरासत भी, आमचा जो वारसा आहे तो वारसाही टिकला पाहिजे. आणि म्हणून आज आपले दैवत देवमोगरा माता, त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांचीही अतिशय सुंदर मंदिर आणि स्मारकं ही तयार करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. त्याहीबद्दल मी आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो. आज मला या निमित्ताने सांगायचं आहे की विशेषतः ज्याचा उल्लेख पालकमंत्री महोदयांनी केला, मी अमरीशभाई तुम्हाला हे सांगू इच्छितो, या शिरपूरला, या तालुक्याला तुमच्यासारखा पालक मिळाल्यानंतर दुसऱ्या पालकाची आवश्यकता काय आहे. पण पालक म्हणून नाही, या तालुक्याचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्या विकासामध्ये तुम्हाला जिथे जिथे माझ्या मदतीची गरज पडेल, मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत, आपल्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे. मला सांगताना एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते. आपण धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये, जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे. 40,000 कोटी रुपयाची. आता धुळे मागास राहणार नाही. ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे. मी तर नेहमी सांगतो, पूर्वी मुंबई हे एक केवळ मॅग्नेट होतं, मग पुणे झालं, मग MMR रिजन झाला, आता आम्ही नाशिक असेल, त्यासोबत नगर असेल, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, हे सगळे इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार केले. पण तुम्हाला मी मागेही सांगितलं आणि आजही सांगतो, पुढचं इंडस्ट्रियल मॅग्नेट
हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। आता नुकतंच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आम्ही केवळ MOU करणारे लोक नाही आहोत, आम्ही MOUला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक आहोत। त्यामुळे हे जेवढे MOU हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू। आणि मला सांगताना आनंद वाटतो, अलीकडच्या काळामध्ये धुळे आणि त्यासोबत नंदुरबार सारखा जिल्हा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता इतक्या मोठ्या प्रमाणात आज इंटरेस्ट उभा झालेला आहे। आपण आश्चर्य मानू नका जर आपल्याला पुढच्या काळामध्ये 15-20 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये होताना याच 2 वर्षामध्ये दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट या ठिकाणी येतो आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महामार्गाचं जाळं, या ठिकाणी सिंचनाचं जाळं, या ठिकाणी MIDCचं जाळं, या ठिकाणी मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर, या ठिकाणी आपली इंदोर मनमाड रेल्वे, या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रचंड मोठी इकोसिस्टीम ही आपण तयार केली आहे। आणि त्या माध्यमातून निश्चितपणे एक मोठं काम या भागामध्ये होणार आहे। विशेषतः आपला जो दोंडाईचाचा 250 मेगावॅटचा जो सोलरचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पुढे खूप पथदर्शी होणार आहे। कारण आज जे आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स येतात ते आम्हाला विचारतात तुमच्याकडे ग्रीन पॉवर आहे का। जिथे ग्रीन पॉवर आहे तिथे ते जायला तयार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये ग्रीन पॉवर देखील आपण तयार करतो आहोत। आणि त्यातनं आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की अनेक या ठिकाणी गोष्टी आपण करणार आहोत। आज खरं म्हणजे आमदार साहेबांनी काही मागण्या केलेल्या आहेत। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आदिवासींना जे वन जमिनीचे पट्टे मिळालेले आहेत, आपण त्या संदर्भात निर्णय घेऊन महसुली जमिनीच्या पट्ट्यावर ज्या ज्या सरकारच्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या वनपट्ट्यावर मिळतील अशा पद्धतीचा निर्णय हा आपण निश्चितपणे करू। आणि आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिलासा देऊ। आपण अनेक विषय मांडलेत, त्या सगळ्या विषयांवर आपण कारवाई करू हे मी आपल्याला सांगतो। आमच्या अमरीश भाईंनी या ठिकाणी MIDCचा एक मागणी केली आहे। निश्चितपणे अमरीश भाई तुम्ही आम्हाला जागा सांगा कुठे करता येईल, मी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी MIDC तयार करण्याकरता आमच्या मंत्र्यांना सांगेन। आणि त्यासोबत आपण IT पार्कबद्दल देखील बोललात। आपण पहिल्यांदा तुम्ही आणि मी आणि जयकुमार भाऊ मिळून इथे एक अँकर इन्व्हेस्टर शोधू। IT पार्क करणं सोपं आहे, पण जोपर्यंत अँकर इन्व्हेस्टर येत नाही तोपर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर राहतं। पण आपण मनामध्ये आणलं तर निश्चितपणे IT पार्क करणं हे काही फार कठीण नाही आहे, अँकर इन्व्हेस्टर शोधणंही कठीण नाही आहे। आज मी याकरता त्याचा शब्द देत नाही की पहिल्यांदा आपण काम करू आणि मग या ठिकाणी तो IT पार्क आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू। आपण अरुणावती नदीवर 5 बंधारे करण्याची मागणी केली आहे। निश्चितपणे या बंधाऱ्याला आम्ही मान्यता देऊ आणि अशा प्रकारचे बंधारे या ठिकाणी आपण करू। आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या काही झाल्या, विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पालकमंत्र्यांचंही मी अभिनंदन करेन की त्यांनी आज आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या कारभारामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक असं इंजिन तयार केलेलं आहे की ज्यामुळे गतिशीलता वाढेल, पारदर्शिता वाढेल आणि ज्यामुळे लोकांची कामं होणं हे अत्यंत सोपं होईल। आणि म्हणून मी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांचं देखील अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि मला असं वाटतं की आमच्या अमरीश भाईंनी जी केलेली कामं आहेत
ही सगळी कामं पाहिल्यानंतर मला त्यांच्याकरता हे म्हणावंसं वाटतं कि हवा की जद में रहकर भी जो बुझने नहीं पाता वो दीपक अपनी मिट्टी की गवाही दे ही जाता है। तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को, तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को कि पत्थर भी अगर चमके तो मूर्त बन जाता है। अशा प्रकारचं कार्य अमरीश भाई तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मनापासनं मी तुमचं अभिनंदन करतो। आणि एखादा नेता चोरून नेता आला असता तर मी अमरीश भाईला नक्की चोरून नेलं असतं, पण अशी कुठलीही सोय नसल्यामुळे शिरपूरकरांच्या सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवतो। आज जे शिरपूर त्यांनी बदललेलं आहे अशाच पद्धतीनं यापुढे देखील अनेक प्लॅन त्यांचे आहेत। आज मला ते सांगत होते, जाता जाता मला तेही सांगितलं पाहिजे, एक अतिशय चांगली ड्रायव्हिंग स्कूल ते तयार करतायत। द्रष्टा नेता कसा असतो तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये ड्रायव्हिंग वेगवेगळ्या बाजूनं होतं, लेफ्ट हँड ड्राईव्ह आणि राईट हँड ड्राईव्ह अशा पद्धतीनं दोघांमध्ये फरक आहे। त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये परदेशात चालवता येईल या दृष्टीनं ते व्यवस्था करणार आहेत आणि त्यासोबत त्यांना जर्मन भाषा असेल किंवा इतर भाषा ही जुजबी शिकवण्याचं काम म्हणजे या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलेला प्रत्येक ड्रायव्हर हा किमान 2 ते 2.5 लाख रुपयाचा पगार हा परदेशामध्ये कमवेल अशा प्रकारची दृष्टी ठेवणाऱ्या अमरीश भाईंचं आणि त्यांना यामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आणि त्यासोबत केळवणी मंडळ हा जो त्यांचा दुसरा परिवार आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।